नमस्कार. मी अरविंद आठले. नाथ संप्रदायावर आपलं सध्या सिरियल चालू आहे. पहिले 2 भाग आपल्या वक्त्यांचा परिचय मी तुम्हाला करून दिला. त्यांचं कार्य, नाथ संप्रदायाचं कार्य, अलख निरंजन वगैरे हे सगळं आदेश हे काय काय आहे, हे सगळं तुम्हाला पहिल्या 2 भागामध्ये पुष्कळसं समजावून सांगितलेलं आहे. आता नाथ संप्रदायाचा पुढा सविस्तरपणे आपण विचार करणार आहोत. आणि आपल्यासमोर बसलेले आहेत सौ राधिका पारसनीस उर्फ गुप्ते. परिचयामध्ये सांगितलंच आहे की त्यांनी नाथ संप्रदायामध्ये PhD केलेली आहे आणि दोन्ही घराण्यामध्ये नाथ संप्रदायाची परंपरा त्यांच्या सासरी माहेरी चालू आहे. आणि आज आपण नाथ संप्रदायाचा सविस्तर विचार करणार आहोत. नाथ संप्रदाय काय, उदय कसा झाला, नाथ संप्रदायाची व्याप्ती कशी झाली, नाथ संप्रदायाचं त्यावेळेचं कार्य काय झालं, दत्त संप्रदायातून तो कसा काय उत्पन्न झाला, हे सगळं सांगून त्यांचे जे गुरु आहेत देवेंद्रनाथ, त्यांची पूर्ण व्यवस्थित अशी चरित्रावली माहिती आपण समोर आणणार आहोत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी नाथ संप्रदायाचा पूर्ण त्यांचा जो काही गोषवारा आहे, इतर त्यांना जे जे काही नाथ संप्रदायाविषयी सांगायचं आहे ते त्यांनी सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. मी डॉक्टर राधिका पारसनीस गुप्ते. आज आपल्यासमोर नाथ संप्रदाय या गोष्टीबद्दल मी बोलणार आहे. आता नाथ संप्रदायाबद्दल ऐकण्यासाठी तयार असणारे हे सर्व श्रोते यांना माझं पहिलं मनपूर्वक वंदन. नाथांबद्दल आसक्ती, प्रेम, ओढ, ते ऐकण्याची असणारी एक कुतूहल हे तुमच्या मनात आहे म्हणजे खरोखरच तुम्ही त्या मार्गावर जाताना एक फार मोठे मुमुक्षी आहात हे लक्षात येतं. नाथ संप्रदायाचा विस्तार हा खूप मोठा आहे. मी काय सांगणार तुम्हाला हो. कितीही जन्म घेतले ना तरी ते अपुरं पडेल. मी एक पामर आहे, त्यांची शिष्य आहे. माझ्या ओंझळीत जेवढं येईल ते त्यांचंच ज्ञान प्रसाद रूपाने याच्यातून वाटण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करते. माझे सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज, त्यांच्या गादीवर विराजमान असणारे खगेंद्रनाथ, सर्व त्यांनी तयार केलेले नाथजी, माझे आई वडील, माझे सासू सासरे, या सगळ्यांना विनम्र वंदन करते आणि आजच्या या शब्दपुष्प त्यांच्या चरणावर अर्पण करते आणि आजच्या या कार्यक्रमाला प्रारंभ करते. मुळात नाथ संप्रदाय हा विस्तार इतका मोठा आहे की त्याच्याबद्दल काय बोलायचं हाच प्रश्न पडतो. कारण कितीही सांगितलं तरी शब्द अपुरे पडतील. कारण त्याच्या भावना इतक्या उदात्त आहेत, गुरु शिष्याची नाती इतकी अजोड आहेत, त्यातून लिहिला गेलेला इतिहास इतका मोठा आहे की मानवी जीवनाच्या मनाच्या उत्क्रांतीचं ते महाद्वार आहे. आपल्याकडे 5 प्रकारचे संप्रदाय आहेत. हे 5 प्रकारचे संप्रदाय कोणते आहेत? एक आहे महानुभाव संप्रदाय, एक आहे दत्त संप्रदाय, नवनाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय. या 5ही संप्रदाय म्हणजे आपल्या भारत देशाला आणि महाराष्ट्राला मिळालेली आध्यात्मिक साधनेची ही एक फार मोठी गंगोत्री आहे. साधनेच्या, ज्ञानाच्या आणि गुरु सहवासाची ही त्रिपुटी आहे. अशा या साधनेत आपण स्नात होणार आहोत. आता नवनाथ संप्रदाय हा दत्त संप्रदायानंतर आला. मच्छिंद्रनाथांना दत्तात्रेयाने त्यांच्याजवळची सर्व आयुध दिली, ज्ञान दिलं, सर्व शक्ती दिली आणि हा संप्रदाय निर्माण कर, शाबरी मंत्राची निर्मिती कर असं सांगून नाथ संप्रदायाची निर्मिती झाली. सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज हे माझे सद्गुरू. माझे आई वडील दत्त संप्रदायी, आमच्या पारसनीस घराणं दत्त संप्रदायी. त्यांच्या पुण्याईतूनच माझ्या आई वडिलांनी माझ्या सद्गुरूंच्या पदरात मला दिलं. लहानपणी आपल्याला काहीच माहीत नसतं की नियती आपल्या पुढे कशी उभी राहणार आहे. पण आपलं प्रारब्ध घेऊनच आपण जन्माला आलेले असतो.
आणि ह्या प्रारब्धातूनच आपल्या जीवनाचा प्रवास होत असतो. भोग हे प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहेत. मानवी जीवनात जन्माला आलायत ना, भोग चुकणार नाहीत. पण तरीही तुमच्या जीवनात जे आहे ते घडणारच आहे. आणि मग अशा या देवेंद्रनाथ महाराजांच्या सहवासात आले. कळवा मठी इथे हा नाथांचा एक फार मोठा मठ आहे. तिथे मी गेले. मला माहिती नव्हतं, पण नाथ संप्रदायावर PhD करायची म्हटलं. मी अंबरनाथ इथे राहत होते. खगेंद्रनाथांनी गुरु आदेश दिला, सगळं सोड आणि इथे येऊन राहा. जागा स्वतःची आयुष्यातली पहिली झालेली जागा होती. पण केवळ गुरु आदेश म्हणून आम्ही अंबरनाथची जागा विकली आणि कळव्याला आलो. कळव्यालाही एक जागा घेतली. पण आम्हाला माहिती नव्हतं पुढे आणखीन अनेक संकट समोर उभी होती. आम्हाला माहिती नव्हतं. पण त्या संकटांची तीव्रता कमी व्हावी आणि जीवनाचा उद्धार व्हावा. 10 वर्ष आम्ही कळव्याला राहिलो मठाच्या जवळ. 10-12 वर्ष नाथांचा सत्संग अनुभवला, नाथांचा सहवास अनुभवला. नाथातून नाथांचा श्वास नाथ कसे तुमच्यात निर्माण करतात ते अनुभवलं. PhD करण्याचा आदेश त्यांनी दिला आणि तो करताना घर घेतलेलं असताना कळव्यात, घराचे हप्ते असतानाही केवळ गुरु आदेश प्रमाण मानून मी सगळं बाजूला ठेवून पुण्याला माझी PhD पूर्ण करण्यासाठी गेली. आर्थिक गोष्ट समोर उभी होती, हप्ते समोर होते, पण माहीत नाही, सगळ्याचं काहीच वाटलं नाही. केवळ गुरु आदेश होता. त्यांचं सत्संग, त्यांचं ज्ञान, नाथ, सगळ्या नाथांच्या सणांना भेटी देण्यात आला आणि त्यांच्या एका शब्दाने माझ्या जीवनाचा कायापालट केला. आजही अनेक जण सांगतात की अगं तू घर विकलंस, भौतिक सुख संसार असताना तू कसं काय हे सगळी उडी घेतली. पण मला माहित नाही, नाथांची शक्ती एवढी अफाट असते की त्या शक्ती पुढे तुम्ही स्वतःला विसरता. त्यांच्या नाथ शब्दात तुम्ही इतके अडकले जाता की जीवनाचं काय खरं आहे हे त्यांच्या मुखातनं बाहेर आलेलं असतं. आणि नाथांचे शब्द इतके अफाट असतात, एकदा त्यांच्या मुखातून शब्द बाहेर गेला की लहरीप्रमाणे ते फिरत राहतात आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेऊन पोहोचवतात. आणि ते नेत असताना मधला प्रवास खडतर होतो, तो काट्यांचा असतो, पण ते काटे कधी फूल करतात ते फक्त त्या सद्गुरु माऊलीला, त्या नाथ चैतन्याला माहिती असतात. आणि अशा या नाथ चैतन्यात मला राहता आलं. हे माझ्या पूर्वीच्या अनंत काही जन्मातलं पुण्याई असेल, त्यांचे माझे ऋणानुबंध आहेत आणि हे ऋणानुबंधच जणू मला आज आनंदाच्या गंगेत स्नान करतायत आणि त्याच्यात आत्मानुभूती देतायत, प्रचिती देतायत आणि त्याच्यातनं जीवनाचं खरं रूप दाखवून देतायत. अशा या नाथांच्या संप्रदायात त्यांनीच मला आणलं. ते जे काही देतायत ते प्रसाद रूपाने देण्याचा मी मनोमन प्रयत्न करीन. चुकलं असेल तर ते माझं असेल आणि चांगलं असेल ते माझ्या गुरुमाऊलींचं असेल. आणि तेच मी या आजच्या आपल्या अनेक ह्याच्यातून सांगण्याचा प्रयत्न करीन. नाथांचं ज्ञान आणि वाङ्मय खूप अफाट आहे. खरं म्हणजे ते काही एपिसोडमधनं मांडलं जाईलच असं नाही. अनंत जन्म घेतले तरी सुद्धा ते कमी पडेल. पण तरीही त्यांची पार्श्वभूमी, नवनाथांची नावं, त्यांचा जन्म, त्यांच्या कथा, त्यांचे ग्रंथ, त्यांची साधना, महाराष्ट्रात सगळीकडे झालेल्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या ह्याच्यातनं मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण ते करत असताना आपण गुरुस्तवन करू आणि मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्म रथाय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे. आपादमौली पर्यंतां गुरुनामात् कृती स्मरेत तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्धन्ति च मनोरथा. कानिफा प्रबुद्ध नारायणा नाथपंथी कापालिका, ब्रह्मचर्या तुझा ठेवा सिद्धनाथा कानुफा. ग्रंथकर्ता योगी राजा मंत्रसिद्ध गुरुसेवका, कुर्या सदा मंगलम शिवमंगलम ज्ञानमंगलम शिवमंगलम गुरुमंगलम. असे माझे सद्गुरुनाथ आणि सर्व नाथ परंपरेला
मी मनोमन वंदन करते. नाथ हे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पलीकडचं परब्रह्म तत्व आहे. या परब्रह्म तत्वाला पुनश्च वंदन करते. कारण गुरु शिवाय शिष्याला अर्थ नसतो आणि गुरु शिष्याच्या या कथा म्हणजेच नाथांच्या गाथा आहेत. आणि म्हणून सद्गुरु देवेंद्रनाथांना आणि खगेंद्रनाथांना पुन्हा एकदा विनंती करते. साष्टांग नमस्कार करीतसे वरदा, शुभ आशिष देई अनंता, दे प्रतिभा दे वाणी मज लिहिना तुमची गीता, तुमची नाथ गीता, तुमची ज्ञान गीता. सद्गुरु देवेंद्रनाथ चरणार्पणमस्तु. सद्गुरु माऊली आदेश आदेश आदेश. म्हणून नाथांच्या सेवेत राहिलेला माणूस हा वेडा पिसा होतो. नाथ विश्वाशिवाय, नाथ ज्ञानाशिवाय, नाथ साधनेशिवाय, गुरु कार्याशिवाय आणि त्या ज्ञानाशिवाय त्याला दुसरं काहीच सुचत नाही. त्याचा श्वास जीवन जगण्याचे माझे नाथ, माझी गुरु माऊली एवढाच उद्गार फक्त शिल्लक राहतो ना, तिथे तो नाथमय झालेला असतो. त्याचं रक्त त्या नाथांसाठी सळसळत राहतं. आणि हेच तुम्हाला नाथ संप्रदाय शिकवतो. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर या विचाराने सडेतोड विचार प्रणाली आणि ज्ञान समाजात रुजवणारा हा नाथ संप्रदाय फार श्रेष्ठ आहे. अशा या नाथांना माझा मनोमन मुजरा. आणि म्हणूनच माझे गुरु सद्गुरु देवेंद्रनाथ महाराज, त्यांच्या गादीवर विराजमान असणारे पीठाधिपती खगेंद्रनाथ यांना मी साष्टांग नमस्कार करते आणि सांगते. साष्टांग नमस्कार करीतसे वरदा, शुभ आशिष देई अनंता, दे प्रतिभा मला लिहिण्या नाथांची ही गीता, आले मी तुमच्या पाशी शरण आता. अशा या नाथांना मी परत एकदा वंदन करते. सद्गुरु माऊलींना वंदन करते आणि सांगते, तुमचा प्रचार, तुमचा प्रसार, तुमचं ज्ञान हे अथांग आहे आणि ते देण्याचा मनापासून मी प्रयत्न करते. एक प्रामाणिकपणे सांगते, हे जे काही आहे हे सगळं त्यांचं आहे. प्रसाद रूपाने वाटण्याचा मी फक्त प्रयत्न करते. जर चुकत असेल तर ते माझं असेल आणि चांगलं असेल ते माझ्या सद्गुरु माऊलींचं असेल. असे हे सद्गुरु म्हणजे खरोखर ज्ञान. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सद्गुरु हे ब्रह्मा विष्णू महेश याच्या पलीकडचं परब्रह्म तत्व आहे. आणि हे तत्व जेव्हा रोमारोमात रक्तात कणाकणात मिसळत जातं ना, तेव्हा ते शरीरही तुमचं राहत नाही, तर सद्गुरु तुमच्या शरीरात प्रवेश करतात आणि तुमच्याकडून उत्तमोत्तम कर्म आणि कार्य करून घेतात. आपण फक्त त्यांच्या हातातलं भावलं असतो हो. आणि म्हणून गुरु आदेश प्रमाण या शब्दाला नाथ संप्रदायात खूप महत्व आहे. खरं सांगायचं तर हा संप्रदाय इतका मोठा आहे की 7 जन्म घेतले ना तरी त्याच्यातलं ज्ञान संपणार नाही. गुरु शिष्यांच्या जोड्या संपणार नाहीत, त्यांच्यातली साधन प्रणाली संपणार नाही. पण 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला मानवी जन्म प्राप्त झालाय. या जीवनाचं सार्थक करण्यासाठी सद्गुरूंनी आपला हात हातात घेतलाय. हे आपलं मागच्या अनंत जन्मांचं पुण्य आहे. आणि मग या जन्माचं सार्थक करायचं असेल तर त्यांच्या इच्छेत इच्छा माळून या ज्ञानाच्या कुंभात राहून हे ज्ञान प्राशन करत इतरांनाही देणं म्हणजेच एक प्रकारचा सत्संग आहे, एक प्रकारची गुरुसेवा आहे आणि ज्ञानाचा फार मोठा यज्ञ आहे. आणि या यज्ञासाठीच हे संप्रदाय निर्माण झाले. आणि म्हणून दत्त संप्रदायातून पुढे नाथ संप्रदाय निर्माण झाला. हा इतिहास आहे. इतिहास म्हणजे पाठीमागे घडून गेलेल्या गोष्टी. अगदी शाळकरी वातावरणात सुद्धा इतिहास अभ्यासाला असतोच की. त्याच्यात फक्त इयत्तेनुसार कालखंडानुसार अभ्यासक्रम बदलतो. तसाच नाथ संप्रदायातला सुद्धा हा एक फार मोठा अभ्यास आहे. ही एक फक्त शाळा नसून एक
फार मोठं महाविद्यापीठ आहे. आज आपण सगळीकडे विद्यापीठं बघतो, पण नाथ संप्रदायाचं वरचं विद्यापीठ असावं असं मला मनोमन वाटतं. अहो, अनंत जन्म घेतले ना तरी ह्या ज्ञानाचा महिमा आणि त्याच्यातला अभ्यासक्रम कितीही काढत गेला तरी तो न संपणार आहे. कारण त्याची ओढ, त्याची जिज्ञासा, त्याची आवड, त्याचं वेडं होणं आणि त्याच्यात दुंबत राहणं हा फार मोठा आनंद आहे, समाधान आहे आणि आत्मानंद आहे. त्याच्या खूप गोष्टी आहेत, खूप कथा आहेत, खूप बोधकथा आहेत आणि या कथेतूनच, गुरूंच्या आज्ञेतूनच या कथा निर्माण झाल्या आणि मग त्या पोथी रूपाने आपल्या समोर आल्या. लोकांना असं वाटतं की नाथ नाथ काय हो, हे सगळ्या भाकर कथा आहेत. पण नाही, या भाकर कथा नाही. हिसाबनीती आपण सहज मुलांना वाचायला सांगतो. आपण काही काल्पनिक गोष्टी मुलांना सांगत असतो, म्हणजे सत्यात होऊन गेलं, ज्याने आज अध्यात्माचा झेंडा उभा केला आणि भगवी ज्ञानाचं, वैराग्याचं आणि ज्ञानाचं प्रतीक म्हणजे या सगळ्या नाथांच्या संजीवनी समाधी आहेत, त्या ज्ञानाचं प्रतीक आहेत, त्या भाकड कथा होणारच नाहीत. तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघताय त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते गवसत जाईल. तुमची प्रकृती, विचार आणि तुम्हाला नेमकं काय करायचंय, तुम्हाला काय पेलतंय आणि तुमच्याकडून समाजाला काय द्यायचंय हे आपण नसतो हो ठरवत, आपले गुरु ठरवतात. आणि मग ते खूप छान गोष्टी आपल्याकडून करून घेतात. त्यावेळेस माणसाने फक्त एकच लक्षात ठेवायचं, या मिथ्या जगात माणूस असमाधानी आहे. मला हे हवं, मला ते हवं, हे माझं. पण मी आणि माझं या दोन गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही खऱ्या समर्पित जीवनांकडे जर नाथांकडे गेला तर लक्षात येतं, जे मिळालं नाही त्याचं दुःख करू नका, जे देतायत त्याच्यातून समाधान माना आणि ते इतरांना वाटा. बघा, तुमचा आनंद द्विगुणित होतो आणि त्या संप्रदायाची वाटचाल करताना आपण एक एक प्रगतीच्या दिशा पुढे घेतो. आम्हाला प्रमोशन मिळालं, पद मिळालं, इन्क्रिमेंट झालं की खूप आनंद होतो. आमच्या गरजा वाढतात, आम्हाला सुविधा जास्त हव्या असतात आणि ते समाजातलं स्टेटस सिम्बॉल होऊन जातं की आज आम्ही 2 CR ची जागा घेतली, 4 CR ची जागा. तो काय भाडेकरू आहे? अहो, पण आपण आपल्या आयुष्याचेच भाडेकरू आहोत, आपल्या शरीराचे भाडेकरू आहोत आणि त्याला मालक बनवण्याचं काम सद्गुरु सूत्रातून होतं. जीवनाचं मालक व्हायचं असेल तर दासोहम भाव ठेवा, सोहमची साधना करा आणि दासोहम भाव आहे म्हणूनच जीवनात गुरु शिष्याचं नातं अजोड आहे हे नाथ संप्रदायाने दाखवून दिलं. आणि म्हणून दत्त संप्रदायातल्या दत्तात्रेयाने मच्छिंद्रनाथांना जेव्हा दीक्षा दिली तेव्हा हा नाथ संप्रदाय पुढे वाढव असं सांगितलं. वारकरी संप्रदाय हे त्याचं अपत्य. चैतन्याचं नातं आहे वारकरी संप्रदायाचं आणि नाथ संप्रदायाचं. समर्थ संप्रदायात संत श्री समर्थ रामदासांनी सुद्धा नाथ संप्रदायाची अनेक खुणा समर्थ संप्रदायात दाखवून दिल्या आहेत. झोळीचं महत्व, भिक्षेचं महत्व, अष्टांग योगाचं महत्व आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्या नाथ संप्रदायातल्या आनंदाच्या एक खुणा आहेत, संकेत आहेत आणि ते गुरुकृपेतूनच प्राप्त होतात. बरं, अशा या नाथ संप्रदायाची आपण थोडक्यात पार्श्वभूमी समजून घेऊ. मुळात हा नाथ संप्रदाय कसा आहे तर आज भारतात वेगवेगळ्या ठिकाणी नाथ संप्रदायाची बीजं रोवली गेली. भारतातल्या विविध परंपरातून नाथपंथीय तत्वज्ञान, आचार यांचा विकास झालेला दिसतो. नाथपंथ हा शिवाचा उपासक आहे. भारतातील पंथ, उपपंथ या सगळ्यांचा नाथ संप्रदायाशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. नाथ संप्रदायात मच्छिंद्रनाथ हे विष्णूचा अवतार मानले जातात.
महाराष्ट्रातील नाथपंथ हा विठ्ठलाच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या उपासनेत आलेला आहे. श्रीकृष्णाच्या उपासनेत एकरूप झालेला असल्यामुळे नाथपंथाशी वैष्णव धर्माचाही संबंध येतो आणि हरिहराचे ऐक्य ही नाथ संप्रदायाची प्रमुख धारणा बनून जाते. म्हणजे शैव आणि वैष्णव यांना एकत्रितपणे पुढे घेऊन जाणारा हा संप्रदाय एक अनोखा संप्रदाय आहे. गंध उभं लावायचं की आडवं लावायचं या वादात ते रमत नाहीत. तर शैव आणि विष्णू यांना एकत्र घेऊन जातात. आपली पंढरपूरची विठाई बघा, विठ्ठल बघा, त्यांच्या मस्तिष्कावर शिवलिंग आहे. म्हणजेच आदिनाथ शिव हे राम नामामुळे शीतल झाल्यामुळे रामकृष्ण नाम या बीजावर विकसित झालेल्या सगुण उपासनेचा हा भक्तिमार्ग नाथपंथाशी अगदी जवळचं नातं सांगतो. योग धारणा, निर्गुण निराकारवादी उपासना मार्ग हे नाथपंथाचे प्रमुख अंग मानले जातात. या नाथ संप्रदायाची जडणघडण कसं झालं, त्याचा सखोल विचार नाथ संप्रदायाचा उदय आणि विस्तार या प्रणव जोशी या ग्रंथात अतिशय सुंदर रीतीने केलेला आहे. याचे खूप मार्ग आहेत. आपल्याला नाथ संप्रदाय एवढंच माहिती आहे, पण खरोखर आपण म्हणतो गंगेचं मूळ शोधू नये, पण हा इतका खोलात जाणारा आहे, याचे मार्ग इतके विस्तृत आहेत की शिवोपादिष्ट मार्ग, अवधूत मार्ग, नाथमुनींचा मार्ग, रामानुजांचं विशिष्ट अद्वैत, निंबाळकरांचा सनक संप्रदाय, मध्वाचार्यांचा ब्रह्म संप्रदाय, विष्णू स्वामींचा संप्रदाय, राधा वल्लभ संप्रदाय, रामभक्तीचा रसिक संप्रदाय, गौरांगांचा चैतन्य संप्रदाय आणि रामानंदांचा संप्रदाय, कबीर पंथांचा संप्रदाय, सुफींची प्रेम साधना, अशा प्रकारच्या विविध साधना या नाथ संप्रदायात आहेत. म्हणून संत वाङ्मयाचे थोर अभ्यासक डॉक्टर राचिम ढेरे असं म्हणतात की भारतीय सांस्कृतिक परंपरेमध्ये मध्ययुगीन भारतीय साधना हा सुवर्ण काळ होता. आत्मानुभूतीचं विवेकनिष्ठ प्रामाण्य आणि दीनदलितांच्या उद्धारांची तळमळ. नीट शब्द लक्षात घ्या, नाथपंथ काय आहे? दीनदलितांच्या उद्धारांची तळमळ, म्हणजे मानव जातीचा उद्धार, जगत कल्याण. केवढा मोठा विशाल भाव आहे. आणि हा विशाल भाव माणसाच्या मनात ठसावा आणि त्याने ते जीवन जगावं यासाठीच हे संप्रदाय निर्माण झाले. लोक फक्त भौतिक संपत्तीने अध्यात्म्याकडे बघतात, पण त्याच्याही पलीकडे जाणारा हा संप्रदाय आहे. आणि म्हणून गोरक्षनाथांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने, त्यांच्या व्यक्तिमत्वाने, त्यांच्या उदात्त जीवन कार्यांची मुहूर्तमेढ या नाथ संप्रदायावर उमटवली. म्हणून गोरक्षनाथांना नाथ संप्रदायाचं मुकुटमणी असं म्हटलं जातं. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे नाथपंथाचं आदिदैवत शिवशंकर आहेत. आदिनाथ, त्या आदिनाथांचं वर्णन मुकुंदराज यांनी आपल्या विवेक सिंधू या ग्रंथात अतिशय सुंदररित्या केले. ते म्हणतात, परमात्मा सर्वेश्वरू सर्वज्ञ परात्परू, परमात्मा सर्वेश्वरू सर्वज्ञ परात्परू, तो एकची आदिगुरु सकल जीवांचा, वेद शास्त्र पुराण ते या बोल अधपतन, जे या नाही ज्ञान गुरु परंपरेचे. अशा या नाथपंथाचं मूळ स्वरूप शिवशक्तियुक्त असं आहे. आणि आदिनाथांची ही नाथ परंपरा निवृत्तीनाथांपर्यंत आली, पुढे ज्ञानेश्वरांपर्यंत आली आणि खऱ्या अर्थाने नाथ संप्रदाय महाराष्ट्रात रुजला गेला. आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा ससरा झाला तो अमृते. अशा प्रकारे भारतात आणि महाराष्ट्रात नाथ परंपरेचं स्थान हे खूप मोठं आहे. त्यांच्या परंपरा आज वर्तमानातही अखंडपणे चालू आहेत. परमतत्वाची आणि परमब्रह्माची उपासना करणाऱ्या या पंथात
विविध नावाने ओळखलं जातं. आणि आदिनाथ हा शिव हा सर्वेशा प्रथमो नाथ हा असं त्याचं वर्णन केलं जातं. त्यामुळे नाथ या शब्दाचा अर्थ काय हो? नाथ संप्रदाय.